है, काशी मथुरा बाकी है. आता मला भीती वाटायला लागली, जर ही अयोध्याची झाकी असेल तर काशी मथुरा आणि 12 वर्षामध्ये आपलं भगव्याचं सरकार तिकडे आलं असं आम्हाला वाटत होतं, आपल्याला वाटत होतं हक्काचं सरकार आलं. अटल जी जे बोलले होते, अब हिंदू मार नहीं खाएगा लेकिन हिंदू को लुटने वाली सरकार वहां बैठी है. हे दुर्भाग्य आहे आपलं, हे दुर्भाग्य आहे. आणि हे आरोप मी नाही करत आहे, हे आरोप आता अनेक जण बोलायला लागलेले आहेत. पहिली सुरुवात आपल्याला लक्षात असेल, शंकराचार्यांनी गेल्या 1-2 वर्षापूर्वी केली की केदारनाथ मंदिर, केदारनाथ आहे तिथलं जवळपास कित्येक किलो सोनं हे लुटलं गेलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप झाले, त्यांनी उज्जैनच्या इथली सगळ्या जमिनी ढापलेल्या आहेत. महाकालचे काल आहे ते. आणि आता अयोध्यामध्ये तर अशा बातम्या येत आहेत की शिसारी येते या लोकांची. बद्रीनाथ मध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत. अयोध्येमध्ये एका IAS ऑफिसर बोलतायत, जे पूर्वी गृह सचिव होते, की त्यांनी त्यांच्या आईचे दागिने वितळवले आणि जवळपास 1 किलो सोन्याचा मुलामा देणारं रामचरित्र मानस तिकडे त्यांनी दान केलं होतं. तेही गायब झालं. 9-9 तास त्यांना बसवलं जात आहे आणि उत्तरच दिली जात नाहीये. आपण शिवसेनेने तिकडे देणगी दिली होती, आपण उत्तर नव्हते केले. आपण एक कर्तव्य केलं होतं, फुलाची पाकळी म्हणून आपण तिकडे ती देणगी दिली होती. चांदीची वीट दिली होती, सिंधी समाजाने चांदीच्या विटा दिल्या होत्या. कुठे गेलं हे सगळं? आणि मी म्हटलं याची मला शिसारी येते. ही शिसारी एवढ्यासाठी येते की पैसे हे शौचालयात लपवले जात होते. एवढं यांचं हिंदुत्व हे हिंदुत्वाचा अपमान करतात तुम्ही. साधू संत आता म्हणतायत की सगळे चोर लोक तिकडे बसलेले आहेत. आणि एका साधू संतांपैकी एकाच वाक्य असं आहे की हम जब मंदिर में दर्शन के लिए जाते हैं तो हमारी लंगोटी भी चेक की जाती है. भाई साधू संतांची तुम्ही असं वागताय आणि करोडो रुपयाचा माल, हपापाचा माल गप्पा करतायत. जो कष्टकरी हिंदू आहे, साधा भोळा हिंदू आहे, जो नवस बोलतो, श्रद्धेने तिकडे जातो आणि फुलाची पाकळी म्हणून आपल्या कमाईतले कष्टाच्या पैशातले 1 पैसा तर 1 पैसा, 2 रुपये तर 2 रुपये तिकडे देतो, हे तुम्ही गायब करता. लाज वाटली पाहिजे या लोकांना हिंदू म्हणून घ्यायची. म्हणून मी आज तो परत नारा बुलंद करतोय. जेव्हा हिंदू भीतीग्रस्त होता आणि कोणालाही हिंमत होत नव्हती की मी हिंदू आहे बोलायची, तेव्हा शिवसेना प्रमुख गरजले होते, गर्व से कहो हम हिंदू है. हे हिंदुत्व मला आज पुन्हा जागा करायचंय. हा हिंदू हा काही वेडा नाहीये. पावसात चिंब भिजून सुद्धा राम रक्षा म्हणतोय, मारुती स्तोत्र म्हणतोय, हनुमान चालीसा म्हणतोय. कशासाठी म्हणतोय? काय घरी वेळ जात नाही म्हणून म्हणतोय? ही पावसात पेटलेली ठिणगी आहे. आणि राम भक्त कसे आहेत अजून जर काही राज्य करताना कळले नसतील तर त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की प्रभू श्रीरामाबरोबर जी वानर सेना होती, त्या वानर सेनेने रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. अरे तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचं प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती, ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तथाकथित भोंदू हिंदू रक्षक आहेत, हे आपल्यावरती टीका करतायत. त्यांना मी सांगू इच्छितो की अरे जर तुमच्या धमन्यांमध्ये अस्सल हिंदूंचे रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे. आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. राम सर्वांचा आहे.